हाय हॅलो नमस्कार, मी विद्या. तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर आज आपण नैवेद्याचं ताट स्वामी महाराजांचं कसं तयार करायचं ते बघणार आहोत. बऱ्याच मैत्रिणींना नैवेद्य घ्यायचा असतो, पण मला ते ताट जमेल का, बरोबर त्या पद्धतीने मला करता येईल का, असे बरेच प्रश्न असतात. तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. हा व्हिडिओ अजिबात स्किप नका करू किंवा चुकवू नका. ही संधी आहे तुम्हाला की कशा पद्धतीने नैवेद्याचं ताट करायचं ते समजून घेण्याची. कारण आम्ही हे असंच शिकून घेतलं, आम्हालाही आधी येत नव्हतं. पण जर आपण शिकून घेतलं तर आपल्याला नंतर काही जड जात नाही. आपल्याला बघताना वाटतं की आपल्याला जमेल का, पण जर अशा पद्धतीने मी सांगते त्या पद्धतीने जर तुम्ही ताट तयार केलं तर अजिबात चुकणार नाही आणि तुम्हाला पण कळेल की कशा पद्धतीने नैवेद्याचं ताट तयार करायचं. दुसरं गोष्ट म्हणजे की आपल्याला कसं असतं ना, नैवेद्य जर मिळाल्याची संधी मिळाली, नैवेद्य करायची संधी मिळाली तर जरूर घ्या नैवेद्य केंद्रातला. कारण की हे सगळं नैवेद्य करायला मिळणं, साक्षात परब्रह्म आपल्या हाताच्या केलेल्या स्वयंपाक जेवणं, हे सगळं भाग्याचंच काम आहे. आणि त्यामुळे जर तुम्हाला ही संधी मिळाली तर ही अजिबात चुकवू नका. चला तर मग ताट कसा करायचा ते आपण बघू. सुरुवातीला लिंबू आणि मीठ ठेवायचं. महाराजांच्या डाव्या हाताला भाज्या ठेवायच्या असतात आणि तळण ठेवायचं असतं. उजव्या हाताला डाळ भात, गोड आणि चपाती ठेवायची असते. गोड मध्ये तुम्ही जे बनवलं असेल किंवा बाहेरून आणलं असेल तरी चालतं. आणि आपण तुळशीपत्र नैवेद्यासाठी ठेवतो. आणि मी बदाम घेतले होते कारण की गुरुवार होता, तर मला वाटलं ते ठेवायलाच पाहिजे, असं काही नाही. तुमची इच्छा असेल तर ठेवा. मग विडा मात्र महाराजांना आवर्जून ठेवायचा असतो. नारळ, खडीसाखर आणि दक्षिणा अगदी मान सन्मान पूर्वक आपण नैवेद्य महाराजांना द्यायचा असतो किंवा करायचा असतो. तर ह्या पद्धतीने. आणि मी प्रसादासाठी बत्ताशे घेतले. तुम्ही केळी घेऊ शकता, कुठलाही तुम्ही प्रसाद घेऊ शकता, किंवा तुम्ही घरी शिरा बनवला असेल तोही घेऊ शकता. आपल्या इच्छेवर आहे. असं काही कंपल्शन नाही की तुम्ही हेच ठेवलं पाहिजे तेच ठेवलं पाहिजे. आपण आपल्या खऱ्या मनापासून जर महाराजांना नैवेद्य केला तर तो महाराजांपर्यंत पोहोचतो आणि महाराज तो ग्रहण करतात. तर ह्या पद्धतीने जर नैवेद्याचं ताट केलं तर नक्की सोपं पडतं. फार काहीच अवघड नाहीये. की डाव्या हाताला भाज्या आणि तळण एवढं सोपं आहे. नंतर भात आणि गोड गोड पदार्थ तुम्ही शिरा ठेवा, गुलाबजाम ठेवा, काही. त्यानंतर चपाती असेल, पुरी असेल किंवा पुरणपोळी असेल, या पद्धतीने आपण ठेवायचंय. तर महाराजांचा नैवेद्य करायला मिळणं मगाशी सांगितल्याप्रमाणे खरंच भाग्याचं असतं. आपल्या अन्नातील दोष जातात. त्यामुळे तुम्ही आवर्जून महाराजांचं नैवेद्याचं ताट घ्या आणि तुम्ही महाराजांना नैवेद्य द्या तुमच्या घरचा. तर बघा तुम्हाला त्याचा अनुभव येईल. विशेष म्हणजे हा जो नैवेद्याचा ताट आपण केलेला असतो याच्यातील नैवेद्य आपण दुसऱ्याला द्यायचा नसतो. आपण हे घरी घेऊन जायचं असतं आणि तो आपण घरच्यांनीच खायचा असतो, दुसऱ्यांना द्यायचा नसतो. बघा किती सोप्या पद्धतीने ताट वाढायचा असतो. वाटतं माणसाला की मला जमेल की नाही, पण या पद्धतीने केलं तर काही अवघड नाही. डाव्या हाताला भाज्या आणि उजव्या हाताला आपण सगळे पदार्थ तळण. आणि महाराजांना काय काय आवडतं, महाराजांना जर तुम्ही घेवड्याच्या शेंगांची भाजी केली ती पण आवडते. महाराजांना पुरणपोळी पण फार आवडतं. महाराजांना कांद्याची भजी अतिशय जास्त प्रिय आहे. तर ह्या गोष्टी आपण समजून घ्यायचे की महाराजांना कुठले पदार्थ जास्त आवडतात, ते नेले तरी चालतील. म्हणजे महाराजांना काही असं एवढं हे नाहीये की तुम्ही हेच आणलं पाहिजे तेच आणलं पाहिजे. तुमच्या मनापासून प्रेमाने जे आणलं ते पण महाराज ग्रहण करतात, अगदी आनंदाने ग्रहण करतात. आणि त्याच्यामुळे आपल्या अन्नात आपल्या घरात भरभराट होते. तर अशा पद्धतीने नैवेद्य करायचा आहे. तर आजचा हा नैवेद्याचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, तुम्हाला समजला नसेल तर मला कमेंट करून सांगा, मी तुमचे उत्तर देईल नक्कीच. आणि आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी